नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। म्हशीला रेडको झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाहीत असं पुन्हा म्हणू नका, धैर्यशील माने यांचं वक्तव्य। एखाद्याच्या म्हशीला रेडको झालं तरी बोलवा, खासदार तिथे येईल, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका, अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली। हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यात कामेरी गावातील भाजप युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात खासदार धैर्यशील माने बोलत होते। खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कुठेच दिसत नाहीत, या मतदारसंघातील लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने खासदार माने यांनी हे विधान केलं आणि सभेत एकच हशा पिकला। लोकसभा निवडणुकीत खासदार माने मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप झाला होता। त्यांना मतदारसंघातील विविध गावात अडवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता। त्यामुळे हाच धागा पकडत त्यांनी खासदार कुठेच दिसत नाहीत असं म्हणू नका असं वक्तव्य केलं। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं आडनाव फडणवीस ऐवजी जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता, असं सदाभाऊ खोत म्हणाले। आता सदाभाऊ खोत आमदार आहे म्हणून माझ्या मागे गडी आहेत असं ते म्हणाले। सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवावी, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, असा एके गडी कधी म्हणत नाही असंही ते म्हणाले।